हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा राम राम कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा राम कृष्ण हरे हरे कुंडली गोरगा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्ती मुक्ताई माते की जय भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय सर्व संतांनी की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय सद्गुरुनाथ माझे नायको दाखवी आपले कोमल काय सद्गुरुनाथ माझे माय दाखवी आपले कोमल काय सद्गुरुनाथ माझे माय दाखवी आपले कोमल पाय सद्गुरुनाथ माझे माय दाखवी आपले कोमल पाय श्रीपाद बाबा माऊली करी कृपेची सावली श्रीपाद बाबा माऊली करी कृपेची सावली रामदास बाबा माऊली करे कृपेची सावली रामदास बाबा माऊली करे कृपेची सावली सद्गुरुनाथ माझे माय दाखवी आपले कोमल पाय सद्गुरुनाथ माझे माय दाखवी आपले कोमल पाय नारायण बाबा माऊली करे कृपेची सावली नारायण बाबा माऊली करे कृपेची सावली रोहिदास बाबा माऊली करे कृपेची सावली रोहिदास बाबा माऊली करे कृपेची सावली गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे जयाच्या संगाती विराग झाला मनोदरीचा दरवास गेला साक्षात नामज भेट हिला गुरुपा
पादुकेला विसरून पादुकेला ज्ञानेश्वरी अठरा साईला ओम पहिले साध्याची पहिले ओम नमो त्याज्ञा वेद प्रतिपाद्या जय जय ससुमेध्या आत्मरूपा देवा पहिला आपण वंदन गणपतीलाच करतो नाही का, पण कुठल्या गणपतीला करावा हे माणसाला म्हणजे समजायला पाहिजे. आज शंकर पार्वतीच्या लग्नात गणपती घेतला होता, तो आपण कधी विचार केला का तर कुठल्या गणपतीला भजायचे तर आत्मरूपी रूपू गणेशालाच भजायचे नाही का ना. आज 15 एकादशी येणारी एकादशी मोक्षदा नाही का. मोक्षदा एकादशीचा महिमा मी पहिला सांगते. आजची मोक्षदा एकादशी अशी आहे की म्हणजे राजा एक राजा होता वैकुंठ नावाचा. तो राजा त्या पूर्वीच्या काळी सगळे प्रजा सुखी होती त्याच्या मुला आणि तोही सुखात होता. सगळे प्रजेला असं सुखात ठेवायचा का म्हणजे कोणाला दुःखाचा लावलेस तसा मनात येऊन दिला नाही. असा एक तो राजा होता. तर त्याच्या मनाला असं सारखं वाटायचं का सगळी सुखी असू दे, सुखी राहण्यासाठी तो सगळ्यांविषयी चांगलाच विचार करायचा. तर तो एकदा असं झोपला आणि स्वप्न पडला त्याला. स्वप्नात त्याचा बाप वारलेला असतो. बाप पहिला वारलेला असतो. तो स्वप्नामध्ये त्याचा बाप येतो. अरे बाळा बोलतो मला या नरक येत नाही बोलतो बाहेर का बोलतो मला आपण काढू नरक येत नाही बाहेर का. स्वप्नातून जागा होतो आणि विचारतो का बाबा आज माझं बाप कसं काय स्वप्नात आलं. तर तो एक याला ऋषीला विचारतो तर माझा बाप रात्री स्वप्नात आलेला. बाप बोलतो मी नरकात आहो बोलतो मला याच्यातून बोलतो काहीतरी मोक्ष मिळेल असं कर. स्वप्नात येऊन बापाची आत्मा येऊन सांगून जातो. तर ऋषी जवळ जातो. एक पहिल्या ऋषीकडे जाते तर ते ऋषी बोलतो मला याची काही कल्पना नाही या स्वप्नाची. दुसरा एक ऋषी मोठा महान असतो त्याला त्या सगळ्या गोष्टीचा हे असतं ज्ञान असतं. तो त्याला पण ते जाऊन सांगतो की बाबा माझा बाप रात्री स्वप्नात आलेला तर असं बोलून गेला का मला या नरकाच्या याच्यातून काढ म्हणून. तो माझा बाप असा म्हणजे रडतच होता. तर मी बघतो होतो तो कपाळा बसतो आणि बघतो सांगतो होतो मी तुला बोलतो याच्यातून पहिले मला ध्यानस्थाना बसू दे मला काय आहे ते स्वप्नाचा म्हणजे अंदाज भेटेल. तर तो ऋषी असं म्हणजे ध्यानाला बसल्याबरोबर त्याला त्याचं नरक येणं का आहे कशामुळे आहे त्याचं त्याला ऋषीला समजतं का हा बाप कशामुळे नरकात येतो. बापानी ना
बोलतो तुझं. मग तो ऋषी ध्यानस्थ उठतो आणि सांगतो की बाबा तुझं बापानी आईला खूप छेडलेली आहे, बापाने खूप त्रास दिलेला आहे. मग बोलतो मग याच्यासाठी उपाय काय बोलतो. तर बोलतो उपाय काय आहे बोलतो सांगू उद्याचे बोलतो उपाय काय सांगू शकतो थांब बोलतो. तरी पुन्हा प्रयत्न करता बोलतो कशानं बोलतो याला मोक्ष भेटेल म्हणून. तर बोलतो मग ऋषीनी काय का थोडाफार वाचलेलं ते असं ज्ञान असतंच ना ऋषी लोकांना, संत महात्म्यांना ज्ञान असतं. तर बोलतं मग याच्यानं मोक्ष आता कसं काय करतो मी सगळ्यांना प्रजेला सुखी ठेवतो, सगळ्यांना माझे जेवढे सगळे आनंदात आहेत ना, माझा बाप जर मला दुःखी मला बघवायचा नाही बोलतो, याच्यातून मला माझ्या बापाला बोलतो कसा मोक्ष भेटेल याची काहीतरी मला कारण काय बोलतात काहीतरी मला याच्यातून उपाय 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 सांगा. हा तेच म्हणजे मला शब्द येत नाही. तर उपाय सांगा बोलतो. तो उपाय म्हणतो सांगतो बोलतो तुला बोलतो. हा बोलतो उद्याची बोलतो एकादशी आहे. बोलतो मार्गशीर्ष महिन्यातली एकादशी आहे. तर एकादशीचा उपाय बोलतो मोक्षदा, ते एकादशीचं नाव मोक्षदाच आहे बोलतो. मोक्षदा एकादशी येईल ना ती बोलतो कर. मग सगळे ते राजाने सगळे सैन्यानं आपले सगळे जेवढी होती तेवढ्या नाही मोक्षदा एकादशी करायला सांगितली. तर तुम्ही पण करा म्हणून माझ्या बापासाठी म्हणजे. तर बापाला ती त्याने मनोभावाने एकादशी केली, एकदम निश्चयाने आणि एकदम व्यवस्थित. त्याने आपला कुठलं म्हणजे खाण्यापिण्याचं बंद सांगितलं नाही त्या एकादशी, पण व्रत केला असं सांगितलं त्याच्यात. व्रत सगळे करावं तुम्ही आणि मग माझ्या बापासाठी. तर बाप बोलत मग एकादशी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या एकादशीचा फल म्हणजे समजतं. बापाची आत्मा समोरून जाताना त्याला अनुभवास येतं का माझा बाप मोक्षाला पावला म्हणजे निघाला. आणि जाताना बापाने हात करून निघली. त्याच्या तत्व आहे ना म्हणजे तत्वाची सावली त्याला जाणून गेली का मला मोक्ष भेटला. म्हणजे याचा या एकादशीचा हा महात्म्य असा आहे का म्हणजे ज्याचं काही गुणदोष किंवा पाप केलेला असेल त्याचा पण नायनाट होतो आणि सगळ्या गोष्टीतून त्याला म्हणजे कोणाचा शिवाशाप काही असेल नसेल त्याचे मोक्षदा एकादशीच्या व्रताने आपला सफल व्रत होतो. म्हणजे व्रताचा महिमा असा आहे का ज्याने कोणी म्हणजे शिवशाप घेतलेला असेल त्याला पण मुक्ती मिळते आणि तो पण त्या शापातून मुक्त होतो. आई तर चांगल्या पदाला पोचली असं पण बापाला तर नरकात पडावं का लागला तर त्याच्या आईला त्रास दिलेला असतं म्हणून. असं ते व्रताचं म्हणजे मी माझ्या मनाचं नाही सांगत, माझ्या याच्यात मी बघितला ना, मी नवीन याचा लिहून आणलेला पण ते कसं बघायला असं त्याला बरोबर नाही वाटत. तर काही शब्द आपले येत नाही ना म्हणत म्हणून आपण तर त्या दिवशी असंच म्हणजे एकाने दिला स्टेटसवर माझ्याच नातेवाईकांनी का रामाचा आचार कृष्णाचा विचार ना हरीचा उच्चार रामकृष्ण हा. तर दिला त्यांनी, मी पुन्हा स्टेटस रिप्लाय दिला काय रे बाबा तू असा लिहून दिले पण याच्यातला तुला अनुभव काय आला म्हणजे तू असा लिहून दिलाय का रामाचा आचार कृष्णाचा विचार ना हरीचा उच्चार. मला ते स्टेटस त्यांनी तसं पण लिहिलेलं मला सगळं समजलं. अरे आपण तुला समजलं ना ज्या दिवशी मला समजेल ना
तर तू हा तुळशी माळ घातल्याशिवाय राहशील नाही. तू काय समजलं सांगतोस? तर मी असं ते त्याच्यावर मला तरी सांग, मलाही कळू दे ना. हा मला काही मी बरं हाय मावा तर मला अजून सगळ्याच गोष्टीचा ज्ञान नाहीये, पण तू सांग ना. त्याने तो पॅशेस रद्द केला आणि म्हणजे माणसाला या गोष्टीची एवढी भीती वाटते. आपली तुळशी माळ घालण्याच्या बद्दल बोललं ना तर ते आपल्याला त्याच्यातून बात करतात. असं आहे माणसा. आता तरी माणसात येणार. आपण किती आडून वरडून सांगतो का माणसात माणुसकीला जागा, माणुसकीला जागा आणि माणसात येऊन वागा. पण माणूस काय करत? देव नाही लागे. हृदयाची जागाच नाही, मनामध्ये जागाच नाही. तर जागा देतील कुठं? आता लग्नाची सीझन चालू आहे. लग्नामध्ये धवलारी बोलतात. ते दिवशी चेतरी पण प्रवचन सांगितलं काय आठवऱ्या मेला भरपूर गेला देवादारीचा देव झाला. जिने पासोरी घेतले तिला पण नाही त्याचा अर्थ कळला, नाही ती ढवला गातात तिलाही अर्थ नाही कळला. कोण आठवऱ्या कशाला आठवऱ्या बोलतात याचा अर्थ कळायला पाहिजे ना. अर्थच नाही कळलं. बोलणारी बोलत. लग्नामध्ये आमच्या चेतन बाबांनी पण सांगितलं की बाबा सावधान अक्षर टाकायची. कोण सावधान? कोण सावधान? नवरा नवरीला. अरे इथले जेवढे मानवारी गेले ना त्यांच्यासाठी पण आहे. सावधान कशासाठी व्हायला सांगितले? आपण जन्माला आल्यावर काय करायचं, काय खायचं, काय विचार आहे? चांगले विचार घ्या साधू संतांचा. आम्ही आमच्या मताचं सांगतच नाही. आमच्या बाबांनी सांगितले आमची मत तुम्हा परस्तान नाही. आमच्या मते तुम्हा काही सांगणे नाही. ज्ञानोबाची सांगितली ख्याती लवलाई. बोला. ज्ञानोबाची सांगितली ख्याती लवलाई. आमच्या मत तुम्हा काही सांगणे नाही. आमच्या मत तुम्हा काही सांगणे नाही. मोजता येत नाही जगाच्या मापान. मोजता येत नाही जगाच्या मापान. एवढं प्रेम दिल्याची भावना. एवढं प्रेम दिलंय रामदास बाबांना. माझ्या बाबांनी एवढं प्रेम दिले का एवढं प्रेम दिले. आम्हाला कुठल्या गोष्टीचं काही कमी केलेलं नाहीये. कारण काय आम्ही एवढी म्हणजे लाड केले आम्ही संतांची. त्यांची कृपा आमच्यावरीच आहे. सगळ्या आमच्या वरी नाही तर आमच्या सगळ्या सातकांवर आहे. लाड केली मी संतांची ओ लाड केले कमी संतांची. लाड केले कमी संतांची ओ लाड केले कमी संतांची. मधुर कृपा भौतांची. मधुर कृपा भौतांची. लाड केले कमी संतांची ओ लाड केले कमी लाड केले. मी जरा मागे येतो पुन्हा. बेर कसा राहिला ना आपला मजेत. बेर आठवर मेला ना पूर भरपून गेला. आठवर कुणाला बोलतात? हा जन्माला आलो आपण माल नाही घातली ना, माल न घालता मेलो तर तो आठवरच मेला. लग्न होऊन सुद्धा लग्न घ्यायचे द्यायचे झाले त्याला लग्न बोलत नाही ना. त्याला आठवरपणा फिटली बोलत नाही. आठवरपणा कशाला बोलतो आपण? जेव्हा गर्भात आपण होतो त्यावेळेस आपण वचन देऊन बाहेर आल्या. आपण ते वचन पूर्ती केली नाही तर जन्मा आलो जन्माला ह्याला ना पाणी वाहून मेला गेला. अशी गत आहे आपली. पण कोण काय बोलतं कोणी काय सांगतं? अरे आमच्या मनात सांगायचंच नाही आम्हाला.
काय 18 पुराणे, ते 18 पुराणांची एक तरी ज्ञानेश्वरीची एक ओवी तरी अनुभवावी सांगितलेली आहे. पण कोण एक आपल्या हरिपाठाची ओवी येते. हरिपाठात पण आपल्याला एक ओवीचा अर्थ तोरका तरी समजतो, जास्त नाही समजत, पण थोडा तरी समजत. आपल्या मनाला येतात. आपण ज्या वेळेला माळ घालायला जातो त्यावेळेला आपल्याला अनुभव आपले सद्गुरू देतातच ना. सद्गुरू जेव्हा माळ नाम देतात आपण त्यावेळेला आपली जी काही अवस्था होत त्या अवस्थेला आपण पात्रता होतोच ना. अवस्थेला पात्रता होतोच. कारण काय माझ्या गुरुनी नेलं काय एकांतात ज्ञानाची माझ्या गुरुने मला बाई नेले एकांतात. माझ्या गुरुने मला बाई नेले एकांतात. ज्ञानाची झोत लाविली हृदयात. ज्ञानाची झोत लाविली हृदयात. माझ्या गुरुने मला गबाई नेले एकांतात. माझ्या गुरुने मला गबाई नेले एकांतात. माझ्या गुरुने नेले बाई एकांतात. माझ्या गुरुनी मला एकांतात नेला. माल घालायला एकांतातच माल घालतात, उघड्या माल घातले नाही जात. उघड्या म्हणतो जाणार रामकृष्ण म्हणा असा नाही. आमचं नाम आहे आणि नाम म्हणजे हा राजा आहे. सगळ्या मंत्रांपैकी एकच नाम तो राजा आहे आणि ते राजाला मान्यता आहे. राजाला प्रजा कोणाला मानते? राजालाच ना. राजाच्या पुढे प्रजा जात नसत. तसा मंत्र हा नामापेक्षा मंत्र मोठा नाहीये. आपल्याला काय आपली एखादी नथ गेली, समजा एक बाईची नथ गेली का ती 5 जसं आता या अनुभवाचाच आहे समजा विषय. तर ती नथ एक बाई असत, ती नथ गेली असत नदीत नथ गेल्यावर ती आरडाओरडा करत माझ्या मायची आईने मला नथ दिलेली होती ती पडली बावरीत, कोणीतरी काढून द्या. एक माणूस जातो, तो उडी मारतो, त्याला काही ती नथ भेटत नाही. दुसरा माणूस असा 1 2 3 4 असं करून एक करून नदीत उड्या मारतात, पण नथ काही भेटत नाही. शेवटी 5वा येतो आणि तो नथ काढून देतो. काढून दिल्याबरोबर तिला इतका आनंद होतो का ऐक सखे ऐक सके बाई तुला सांगते. ऐक सके बाई तुला सांगते. अनुभव आला माझ्या गुरुने अंधाराचा उजेड केला. माझ्या गुरुने अंधाराचा उजेड केला. कल्पना भांती सांगून या झाले निधीत. कल्पना भ्रांती सांगून या झाले निधीत. कल्पना भांती सांगून या झाले निधीत. माझ्या गुरुने मार्ग दाविला मोक्षाची वाट. माझ्या गुरुने मार्ग दाविला मोक्षाची वाट. जेव्हा
ध्यान धारणाला बसतो, आपल्याला माल समजा माल घातल्यानंतर आपल्याला ध्यानाला बसवतात, त्याच दिवशी आपल्याला मोक्षाची वाट दाखवलेली असते. जसं आता नद गवल्यावर जसे आपण माल घातल्यावर आपल्याला आनंद होतोच ना, मग माळ घातल्यावर आनंद झालं आपल्याला, ते काही भीती राहतच नाही. आपल्या गुरुनी मोक्षाची वाट दाखवलेली असते का बाबा आता तुझं 84 योनीचा फेरा चुकला, आता तुला जो मार्ग दिले त्या मार्गात चांगला राहा ना, चांगली वाग. कशासाठी आपण माळ घालून आपण इकडं तिकडं भटकू तर ते भक्तीला काही अर्थ नाही, बरं का. भक्तीमध्ये प्रेम असावं. भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा दया माझी, भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. अभिमान नित्य नवा दया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमाविना प्रेमाविना नाही समाधान. प्रेम कदेई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. अरे भक्ती कशाने? प्रेमानच जो करा, प्रेमानच राहा, प्रेमानच जगा, प्रेमानच सगळं आपलं मन जिंकता येतं. मन जिंकता आली का तुमची भक्त फलित झाली समजायचं. मन जिंकता आलं पाहिजे, नाही का. मन नाही जिंकलं, प्रेम नाही, आपण प्रेम नाही केला नाही तर फायदा काय. मग ते रांडवेने शिंगार केला तशी भक्ती होईल आपली. रांडवेने शिंगार केला भक्तीविना गेला अधोगती. असा भक्तीविना गेला अधोगती, नाही का. जसं रांडवेने शिंगार किती केलं त्याला अर्थ आहे का. जसं सवसनेला शिंगार शोभतं तसं रांडवेला शिंगार शोभेल का. जसे जी माल करे ना भक्ती शोभत, तशी बिनमाल करे ना भक्ती शोभणार नाही. ते किती करा भक्ती केली आणि मांस मच्छी खातात. अरे तुम्ही मंदिरात गेलं तर तुम्ही मांस मच्छी खाऊन तुमची भक्ती फलित झाली तर आवडू लोक माझ्याच काय अर्थ राहणार नाही. हरी से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरी से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. अरे हरीपेक्षा कुठली भक्ती वरिष्ठ नाहीये. आपण भक्ती केली सगळं गुरुवार मी नाही केलं का, मी नाही कोण असणार, पण ते समजल्यानंतर आपण बात केलं ना. मी मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवार करायचं, समोर करायचं, पिवलं गुरुवार करायचं. लग्नाच्या अगोदरची गोष्ट. पांढरं बुधवार केल्यात मी. काय सांगू तुम्हाला, शनिवार नाही फक्त केला, मंगळवार केल्यात. मंगळवारी भटजीने सांगितलेलं का सफेदच भात, सफेदच साखर ना सफेदच दूध, त्याच्याशिवाय उपास म्हणजे हे नाही करायचा ना. बोलतो मग चांगला नवरा भेटत. अरे सफेद सगळं केलं तर सफेदच भेटला ना. ठीक नवरा भेटला मला हे बोलायचंय. म्हणजे रंगाला नका जाऊ, जरी रंगाने काला असता तरी या क्षेत्रात सफेद मनाने विचाराने आपल्यावरच बोलत. त्याचा अर्थ
हेतू असं वाईट नसतं. आपण थोडेफार रागत पण राहतं आपले नवऱ्याशी म्हणा, काय पोऱ्याशी म्हणा, काय झाल्यावर त्याचा अर्थ बोलण्याचा हेतू काय चांगलाच असतं ना. मी समज नाही की मी सुखी झालो, मग किती दुःख द्यावी मला त्याचा दुःखाचा लावलेच नाही वाटत. किती बोललो ते हसत बसतो. कारण हसले गुरुचा हसरा चेला, रडके गुरुचा रडका चेला. माझा गुरुही हसरा होता, कारण ते हसतच माल घालायला गेलो ना, हसतच आलो. माझं आता सगळे बोलतात काय गुरुवाला ऐका घरी पुसली देवग्या कुणी ऐकायला घर पुसली. पण मी तर कोकणात गेलो ना गुरु करायला, मी तर गुरुच्या पायाजवळ गेलो. मी तर भाग्यवान नाही का करू. माझ्या गुरुला माझ्या पायाशी याला म्हणजे मी त्या तुमच्या पायाशी गेलो. कारण मला गुरु करायचंच होतं, असं नव्हतं करायचं असं नाही. मी माझं सांगा थोडं झाल्यापासूनच म्हणजे मच्छी मटण सोडलेला होता. जशी तुम्ही लोक बघायला आली तो विचारच सोडून गेला. मच्छी मटण खाणार काय नव्हतं का, पण माणसाचा निश्चयचा बळ तू का म्हणजे ते खाल्लं मग निश्चय असला ना माणसाचा ते सर्व काही मिळतं. नाही मिळत नाही, असं निश्चय पाहिजे. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. ऐका संतांचे पुरावे असं आहे पुढचा जो चरण ते नाही मला तर इथं माल घालण्याचा पण निश्चय पाहिजे. सगळ्या गोष्टीचा निश्चय असेल ना तरच माणूस त्या फळाशी मुक्त होऊ शकतो. नाहीतर नाही. नुसते माल घातली तू मी करीत बसलो तर ते नाही चालत. आपली तर कोणी आला तर त्याच्याबद्दल विचार चांगलाच असू दे. असा विचार असला तर आपल्याला समोरच्या माणसाला वाटतं ही बाई कमी बोलते, अशीच आहे तशीच. माझ्या मनात तसं काहीच नसतं. बघायला गेलं तर मी आज व्यासपीठावर बसलो, मला कोणाच्याच बद्दल द्वेष नसतं. असं वाटत असेल की ही बाई कमी बोलते, मी कोणाच्या होता आतापर्यंत द्वेष केला नाही. कोणी इथे बसले त्या मैत्रिणी सांगावं याचं त्याला सांगतं त्याचं त्याला सांगतं, कधीच नाही विचार मनात हा येतच नाही कोणाच्या बद्दल. समोरच्या माणसाला असं नाही काय तर सांगत असं मी कधी नाही कोणाला सांगत, कधीच नाही. कारण मी चांगला विचार केलेला आहे तर माझा चांगलाच होणार. मी वाईट विचार केला तर माझा वाईटच होणार. मी कोणाबद्दल वाईट बोलतच नाही, सांगतच नाही. माझा प्रश्न येतच नाही माझा चांगला का वाईट वाटतो. आपल्याला जी दिली देवानी गाडी समजा, देह कशासाठी दिले तर चांगल्या राहण्यासाठी, चांगला विचार करण्यासाठी. सगळं काही चांगले हृदयाच्या गाडीला 72,000 नाडीला, हृदयाच्या गाडीला 72,000 नाडीला. कोण चालवितो बघ रे, कोण चालवितो बघ रे, देहरूपी या गाडीला कोण चालवितो बघ रे, या रूप या गाडीला. हृदयाच्या धरधरीला 72,000 नाडीला, देहरूपी या गाडीला 72,000 नाडीला. कोण चालवितो बघ रे, देहरूपी या गाडीला कोण चालवितो बघ रे, देहरूपी या गाडीला. हृदयाची धडधड कोण चालवतं? आपण कधी विचार केला का आम्हाला तुळशी मान नको, हे नको, ते नको करत बसतात. देवरूपी गाडी
की कोण चालवतं तुझी जमण्यासाठी खरे सगळी मीच बोलतात ना बा. मी चालतो माझे सत्य, मी करतो माझे सत्य, आपण माझे सत्य अशी सगळी बोलतात ना. तर आपल्याला कळलेलं आहे आपल्या तत्वाच्या जोरावर आपण. पण समोरचा काय बोलतो का मी चालवतो, पण मीच काम केला, मीच या केलं, मीच कामावर जातो. मला काय कळतं अरे तू कोणाच्या सत्तेनं जातस? कोण चालवतं तुझ्या गाडीला? या देवरूपी गाडीला कोण चालवतं? कधी विचार करतो का? तू येताना काय हल्लेस, जाताना काय नेणारेस, कधी विचार केला का? अरे जाताना किसा पण नाही शिवला त्या शिंप्याने तुमच्या कपडाला काय न्यायला. नशीब तो किसा पण नाही शिवला नाही तरी पण आम्हाला आशा आहे. तरी आम्हाला आशा आहे आम्ही माझा हे पैसे माझं, ही इस्टेट माझी, गाडी माझी, सगळंच माझा. माझा करून शिल्ले नाही का माझच करून सगळं आपला व्यवहार चाललेला आहे. व्यवहार करावा ना, ते करावंच लागतं समजा आपल्याला जगण्यासाठी. नाही बोलता येणार नाही, केलं पाहिजे ना हो. नाही तर मग सगळ्यांना हे करून आपण काय करायचं असं पण आहे ना. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. जगताना आपला जो डोळ्यातले अश्रू येतात त्याला पाषाण म्हटलेलं आहे. काय त्याला काय म्हटलेलं आहे? पाषाण. नाम जगताना डोळ्यातले अश्रू येतात त्याला पाषाण म्हटलेलं आहे. आणि वाल्मिकांनी नाम जपल्याचे दोन्ही पान म्हणजे येणं जाणं. त्याचा जपा जपा मध्ये अजपा जपा मध्ये तेथेही मनाचा निर्धार असेल. नाही का मनाचा निर्धार असल्याशिवाय मनाचा निर्धार नसला तर नाही जाणार. मनाला सज्जन करावं लागल. मना सज्जना भक्ती पंचीस तरी श्रीहरी पाविले तो स्वभावे. निंदते सर्व सोडून
सज्जन करावं लागेल. मनाला सज्जन नाही केलं तर कसा भजन? मनाला तसं चाल लावायला लागेल, म्हणजे वलन लावायला लागेल. आपण घातली मान, शिष्य कुठं, हे गुरु कुठं, आपलं वाटतं आपण नाव गाव विचारावं नाही, शिष्याला विचारावा. कारण काय, नुसते विद्यार्थी भरून शाळेत विद्यार्थी भरून गुरुजीच नसला तर त्या विद्यार्थ्याला, त्या शाळेला किंमत आहे का? नाही. आपण बोलून जातो का बाबा आले तो या तर देऊन टाका. त्याच्या शेजारी कोण गुरु आहे का नाही, त्याचा अभ्यास करून घेणार आहे का नाही, याचाही तपास आपल्याला पाहिजे. म्हणून त्या शिष्याला विचारणं गरजेचं असतं. तो बाबा तू राहतोस कुठं, तुझे बाजूला कोणी नामधारक आहेत का, त्यासाठी. बाकी काय नाही. आपल्याला काय गर्दी, शिष्यांचा भाव चांगला पाहिजे. नुसती गर्दी आणि तंबाखू खाणारे, पान खाणारे, असं व्यसनी असणारे शिष्य नकोय, असं मचिंद्र कीर्तनकार बोललेलं आहे. का कमी आविद्य असले चालेल पण भाऊक पाहिजे शिष्य. दर्दी म्हणजे गर्दी नसले चालेल, गर्दी असली चालेल, पण आपलं एक सरळ रस्त्याने चालणारे पाहिजे. नुसतं म्हणजे हे बोलून नाही चालणार आपलं आवडे शिष्य तेवढे शिष्य. अरे शिष्याचा पत्ताच नाही, माल घालतात ना. आता येतं ना एवढे शिष्य आहेत ना, एवढे आपल्या एरियात, तर बसायला जागा नसती. माल घातलेत ना, बसलेत घरात. एखाद्याचं कीर्तन झालं का, त्याचं कीर्तन झालं का बसतात घरात. म्हणजे माझी शिवा संपली का माझं तुमचं म्हणजे असं नाही करायला पाहिजे. इथं नुसतं बोललं नाही, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. भक्ती तुमची निर्धाराची असेल ना तर तुमची मतलबी भक्ती राहणारच नाही. तुम्ही इथं तुमचं कीर्तन झाला काय नाही झाला काय येणंच नाही. मी बोलता तुमच्या मनाला टोचून देऊ नका. कारण काय, मी गंमत बघते ना, मी तुम्हाला लहान तेवढी मोठा भाग घेतो, कोणाला राग येऊन देऊ नका. कारण आपली कीर्तन झाली म्हणजे आपला विषय संपला का, आपण येणं बंद करतो. तुम्ही या ना, तुम्हाला इथे निश्चयही पाहिजे ना. निश्चय म्हणजे मी इथं अजून उद्या तिकडं असं नाही. तुम्ही जा, कुठे एकादशीचा कार्यक्रम आहे ना तर तुम्ही निश्चयाने या, बरं का. तुमची सेवा संपली म्हणून तुम्ही येणं बंद करू नका. हा माझा रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, म्हणजे कळकळीची विनंती आहे तुम्हाला. कारण आपली सेवा झाली का आपण काय करतो, लिटार होतो. लिटार झालं म्हणजे कसं, कामावर लिटारची गोष्ट वेगळी आहे, तर त्याची कामाची लिटारमेंट म्हणजे बंद करतात. पण या आपल्या रिटायरमेंट होतच ना, आपण मरू जगतावर याच्यात आपला काही कारण असं असेल तर नका येऊ. पण प्रत्येक एकादशीचा एक दिवस सोडून तुम्हाला काम काढता येत नाही का, दुसरा दिवस करा ना. पण नाही ना, असं शिष्य भरपूर आहेत इथे. केवढे तरी होते शिष्य, इथे बसायला काही जागा नसती, माहितीये का. आता तरी पण त्या काळात आहेत आपले शिष्य, नाही बोलता येणार नाही, येतातच समजा. आता घोटीची येईल नाही का. घोटीची आता आपल्याला घोटीचं वेळ लागलं. आता आपली आनंदीची गेली, आता घोटीची. चला चला हो घोटीला जाऊया, चला चला हो घोटीला जाऊया, चला चला हो चला घोटीला जाऊया, बाबा चरणी लीन होऊया. हो चला चला हो चला
जाऊया बाबा चरणी लीन होऊया भल्या पहाटे काकड आरती झाल्या मंगळ तालावरती भल्या पहाटे काकड आरती झाल्या मंगल तालावरती भक्त करती अर्चन बाबा देती दर्शन घेत आशीर्वाद देती आपुला आशीर्वाद देती आपुला चला चला घोटीला जाऊया चला चला हो घोटीला जाऊया बाबा चरणी लीन होऊया चला चला हो चला घोटीला जाऊया बाबा चरणी लीन होऊया आज घोटीला जाण्याचा आम्ही सगळे साईत्रा रेणुका वंदा आणि वस्तीला जायचो पण काम नसवं कोण अक्षयचं जसं म्हणजे काय अवस्था झाली तशी आमचं जाणं बंद केलं झालं नाही तर आमचा बाबा आम्हाला वस्तीला नेत होता हा आम्ही आमच्या आवडी इच्छा व्हायची की 1 महिना अगोदर सावित्रा वंदना रेणुका लक्ष्मीताई रंजना आम्ही ठरवायचो चल जायचं म्हणून आता काय रेणुकाची तब्येत बरोबर नसतं सगळेच म्हणजे आमल्या पामल्या आता म्हणजे आमचं एक नाही जो निघली तर आता सगळ्यांचं जाणं आता आम्ही जातो समजा जात नाही पण वस्तीला जात नाही एवढंच आम्हाला एवढा आनंद वाटायचा ते घोटीमध्ये हरिपाठाला सगळे म्हणजे थकून एवढे नाचायचं तो आनंदच वेगळा घोटीचा एवढा म्हणजे सगळी मुलाची अरे आपण जायचं तर आम्हाला नाही तर शिल्परावाची रूपात सुद्धा एक माणूस येऊन द्याला बोलतो चला तुम्हाला इथे थंडी लागेल आमच्या घरी झोपायला आता म्हणा आम्ही नाही गेलो बरं राहू ते असू द्या थंडी वाजतं ना वाजू द्या आपण आल्या बाबांच्या चरणी तर आपण इथेच मांडवून झोपायचं नाही कोणाच्या घरी जायचं कशाला कोणाला त्रास आपल्या मुला आणि आम्ही बाबांचं म्हणजे बाबांची भरपूरच कृपा आहे आमच्यावर सगळ्यांवर मी बोलत नाही का माझ्यावरच आहे कारण आपण जे वांचित ते लावू आम्ही जी इच्छा केली ती इच्छा आमच्या बाबांनी श्रीपादबाबांनी आमच्या 4 बाबांनी जी आपली इच्छा झालेली ती पूर्ण केलेली काहीच अपूर्ण ठेवलेला नाही तर टाइम झालाय का चालेल टाइम झालाय ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससमेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेश सकला तू मोठी कर्कशी मने निवृत्ती दासू अवतार जोची एवढं सांगून माझ्या अल्पबुद्धीनं मला काय जे काही मोजकं बोलता आलं आणि या ओवीबद्दल काय माझं कमी जास्त बोलणं झालं असेल कोणाला टोचलं असेल कोणाला हे केलं असेल निरोग घेतो आता आज्ञा सावी चुकलं काही आमचं त्याची क्षमा सावी निरोग घेतो आता आज्ञा सावी निरोप घेतो आता आज्ञा सावी चुकलं काही आमचं त्याची क्षमा सावी पुढली कवर देव हरी श्री ज्ञानदेव तुकाराम